ला तर आपण पाहतोय या 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुम्ही इथे थांबा आणि ते द्या. येस ऑल राईट. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. उद्याच्या दिवसात ग्रामीण बिग बॅश या स्पर्धेमध्ये उद्याचा दिवस तुम्हाला ऐकायला मिळतील त्यांचा आवाज, सुप्रीमो पर्यंतचा आवाज दुमदुमला. तदनंतर आपण पाहतोय ग्रामीण बिग बॅश मध्ये 21 लाखाची ती स्पर्धा. धमाका, ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 लाख रुपये तब्बल संपूर्ण प्राइस त्या स्पर्धेचं राहिलं. आणि उद्या पालघर जिल्ह्यातील पालघर भूषण प्रमोद शेडगे सर निश्चित स्वरूपात त्यांनी उल्लेख केला की कुणाल दाते सर आणि चंदू शेट्टे सर टॅलेंटला निश्चित स्वरूपात पुढे नेण्याचं काम केलं. आणि प्रमोद शेडगे सर उद्याच्या दिवसात तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. सेमीफायनल क्रमांक 2 कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024चा मात्र सेकंड सेमीफायनल. ओमकार बॉयज Z1 संघाने बाजी मारली आणि अंतिम सामन्याचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले गेले. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. ओमकार बॉयज Z1 या संघाकरिता जंगम सरांच्या माध्यमातून हे 500 रुपये आलेत आणि ते घेण्याकरिता प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. प्लीज या आणि तिथे स्वतः जंगम सर ते देतील हे कॅश प्राइज. आणि चंद्रकिनी विराथन करतो कोणी पण चौका छक्का मारला तर 100 रुपये पिशवीवाला एवढं सांग. बाळू हरिचंद्र किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून विराथन खुर्दच्या फलंदाजांकरिता चौकार षटकार जर तुम्ही ठोकलात तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धन्यवाद. आणि इथे जंगम सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि क्रिकेट दर्दी हे व्यक्तिमत्व चांगल्या क्रिकेटची दखल घेत असताना ओमकार बॉयज Z1 रोहन गावड सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येस बाळू काका पिशवीवाले ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय हे कॅश प्राइज आहे. आणि परंतु इथे षटकार आणि चौकार येत नाहीत तर विकेट आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाजांचा दबदबा राहिलाय पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, तदनंतरचा चेंडू वाईट, तदनंतर डॉट आणि आता मात्र आपण पाहतोय बिग लॉस. विराथन खुर्द या संघाकरिता मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना सदानंद पांडुरंग भोईर सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकाराकरिता सदानंद पांडुरंग भोईर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराथन खुर्द लगातार 3 षटकाराकरिता 1001 रुपयाचा कॅश प्राइज. नितेश पाटील नेटवर्कचे प्रॉपरायटर संघर्षाकडून यशाकडे गरुड झेप घेणारं व्यक्तिमत्व. साधी सुरुवात आणि तदनंतर आज पाटील नेटवर्क ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला इथे मात्र आपण पाहतोय काय फटका खेळला. अतिशय सुंदर अद्वितीय नैनिशच्या बॅट मधनं आलाय देखणा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे देखणा सिक्सर 6. बाळू मामा यांच्या माध्यमातून 100 रुपये आलेले आहेत फलंदाजांसाठी. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आपण पाहतोय आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 बॉल आणि 7 धावा. येस चौकार षटकार बाळू मामा लक्षात आम्हाला ते आलेलं आहे. थँक्यू. आणि तुमच्या माध्यमातून इथे कॅश प्राइज आहे. 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 7. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र हा सामना रंगला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा खेळायचं होतं. चेंडू मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स होता. त्याला ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा, एक माइंडसेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑन साइडलाच मी हा प्रहार करीन ज्या अनुषंगाने चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. सिंगल मात्र इथे देखील मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. अगदी शेवटचा बॉल सेमीफायनल क्रमांक 2. काय जबरदस्त मॅनेजमेंट केलं आजच्या दिवसात. अनेक सामने पेंडिंग होते परंतु उजेडाच्या सत्रात 3 ते 4 षटकांचा फायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल हे निश्चित स्वरूपात बाप्पा मोरयाचे सर्व आयोजकांनी कव्हर करून दाखवलं. जरी सामने लेट होत होते परंतु त्यांना कव्हर करता मात्र आपण पाहतोय आता सेमीफायनल 2चा आगाज. चेंडू बऱ्याच काळ हवेत. शॉर्ट गलीचा क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड झाली आणि बघता बघता आपण पाहतोय षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपला. षटक क्रमांक 1चा खेळ संपल्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. 1 गडी बाद. अनिकेत जरूर बाद झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि संध्याकाळच्या सत्रात देऊया संधी कॅन्डी यांना. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये अंतिम दिवसामध्ये आणि शेवटच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
आपण पाहतोय या विटी लाईनच्या स्पर्धेला सुरुवात झाली. तदनंतर आता निश्चित स्वरूपात रॉकी ग्रुपची ट्रॉफी, विटी लाईनचा वर्ल्ड कप रॉकी दादा आपल्याला पाहायला मिळतील. आणि एक तर जबरदस्त आयोजन. प्रमोद सरांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की खालटाणात जर आपण पाहिलं तर अगदी मांडीभर चिखल असतं, परंतु रॉकी ग्रुप म्हटलं की या सगळ्या गोष्टी सहज रीतीने अवगत करणारं ब्रँड स्पर्धा येणार आहे. अगदी आपण पाहतोय आगामी काळात 4 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ती स्पर्धा या सफाळ्यात आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्या स्पर्धेकडे सन्मानानं पाहिलं जातं आणि तीच स्पर्धा कमिंग सून मध्ये असेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय. हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवरती असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला थोडी घाई झाली होती फेकी करण्याची. त्या अनुषंगाने आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र सहज रीतीने पूर्ण होतील. धावसंख्या 2 न भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा ह्या धावफलकावरती आहेत. विराथन खुर्दला एवढा चान्स की 2 धावा काढल्या तरी या वेळेला आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलेला आहे चौकारांसाठी. आपण पाहतोय तिथे पंच चेक करतील आणि आपल्याला पाहायला मिळतील. सेफ सेफ ऑल राईट. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या 2 ह्या मिळतील फलकावरती. 11 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक वर्ष 3रं या स्पर्धेचं अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळलाय. तिथे मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरसावतायत. सिंगल मात्र इथे देखील तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 12 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिले 9 चेंडू संपले. येणाऱ्या काळात 9 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी असेल. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल? मागचा मॅच 25 धाव्यांचा होता, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत काय सामना गेला. राज तरे आजच्या दिवसातला खऱ्या अर्थानं गाजणारा खेळाडू राहिला. सलग आपण पाहतोय 3 मॅच 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याच्या नावावरती ते काही कमालीचा धावा देखील राहिला. यावेळेला पुन्हा एकदा पडल स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, क्षेत्ररक्षण करतील मयूर मर्दे. तिथून मात्र फील्ड होते. ॲक्युरेट फेकी आपल्याला बघायला मिळाली आणि त्या अनुषंगाने सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा सामना मात्र आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. सलग 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा आपल्याला बघायला मिळाला विठ्ठलवाडी नगरीमध्ये. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता. काही यष्टीरक्षण करतायत. जबरदस्त यष्टीरक्षण विनीत अंबिरे यांना आपण पाहू शकाल. अगदी यष्ट्यांना बिलगून उभे आहेत आणि वेगवान चेंडू कसे कलेक्ट करावे हे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त विकेट किपिंग. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या स्थिर. या धावसंख्या थांबले, अगदी मंदावले 13 धाव्यांवरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक अनिकेतला आपल्याला पाहायला मिळालं स्वस्तात बाद होताना. तदनंतर 2 फलंदाजांसाठी या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला फटका केलाय. मयूरच्या डोक्यावरनं चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत सीमा पलीकडे षटकार. हॅलो. या वेळेला आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात 2 षटकांचा खेळ संपला. हे अतिशय सुंदर मैदान आपण पाहतायत. आयोजन म्हटलं की निश्चित स्वरूपात भरपूर काही गोष्टी इथे असतात, त्यामुळे वेळ मैदानाला द्यावा लागतो आणि ती सगळी आमची आयोजक मंडळी अर्थातच प्रसादजी किणी, सुजल घरत, प्रणव घरत, तदनंतर प्रणव भोईर, कुणाल भोईर, यज्ञेश किणी, निकेश किणी, दीप किणी, आयुष घरत, हर्ष मांडे, तदनंतर सार्थक पाटील, दक्ष पाटील, शुभम किणी, पवन म्हात्रे, आदित्य किणी, आकाश किणी, कल्पेश पाटील, मनोज घरत, तदनंतर आपण पाहतोय कुंदन घरत, तदनंतर आपण पाहतोय आकाश म्हात्रे. हे सर्व प्रतिनिधी आहेत बाप्पा मोरियाचे आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला 5 दिवस
आज सुंदर खेळपट्टी. आज अनेक मान्यवर आले, आमदार साहेब आले, चव्हाण साहेब आले. त्यांनी सांगितलं की काय अतिशय सुंदर मैदान आहे. त्या मैदानाच्या मागे जे क्रिएटर आहेत, जे मात्र बॅकग्राऊंड हिरो आहेत, ही मात्र अत्यंत महत्वाची नावं होती. आज स्पर्धा आपण पाहतोय 5 दिवस रंगतायत, सगळ्या काही गोष्टी इथे असतात, परंतु या वेळेला फलंदाज इथे थांबत नाही आहेत. एक षटकारानंतर पुन्हा एकदा चौकार, जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या षटकामध्ये अगदी धावांची उधळण बघायला मिळत आहे आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नैनेश इज ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 धावा. 23 ऑल राईट. 23 धावा या धावफलकावरती आहेत. शेखर केणी जबरदस्त गुणलेखन नो डाऊट. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 23. चेंडूंचा खेळ झाला एक. पुढचा बॉल. या वेळेला अतिशय सुंदर फटका. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये या फटक्याला सजवलं आणि चेंडू सीमारेषा पलीकडे मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा, गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला. षटकार इथे आलाय 6 धावा. आदरणीय सदानंद किणी साहेब, शिवसेनेचे कार्यकर्ते, विरातनगावचे सर्वे सर्वा, सन्माननीय सदानंद किणी साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना यांच्यामध्ये निश्चित स्वरूपात एक कार्यसम्राट आणि विरातनगावचे सर्वे सर्वा सदानंद किणी साहेबांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सेमीफायनलचा दुसरा मॅच, जिथे बॅटिंग करत असताना विरातन खुर्द संघ चांगली बॅटिंग करते आणि एका बाजूला आशिष लॉजिस्टिक डक्टी डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर मर्दे, विनीत अंबिरे आजच्या दिवसात बरसले. खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ राहिला, परंतु आपल्याला पाहायला मिळतात नैनेश सांगतात की हम भी किसी से कम नाही. समोर कोणीही असू दे, आम्ही देखील आमच्या संघासाठी, आमच्या गावासाठी एक महत्वपूर्ण खेळ इथे अदा करू आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत फटका. ज्या वेळेला चेंडू आणि फळीचा संपर्क झाला त्याच वेळेला नैनेश नाराज झाले की यस इथे संपर्क व्यवस्थित नाही आणि विकेटचं पतन. फलंदाज नैनेश इथे बाद होत असताना मी उल्लेख करत होतो, अतिशय सुंदर ही स्पर्धा राहिली, परंतु त्याच्या मागे भरपूर मेहनत. प्रसाद किणी, सुजल घरत, प्रणव भोईर, कुणाल भोईर, महेश किणी, निकेश किणी, दीप किणी, आयुष घरत, हर्ष मांडे, तदनंतर सार्थक पाटील, दक्ष पाटील, शुभम किणी, पवन म्हात्रे, आदित्य किणी, आकाश किणी, त्याचबरोबर कल्पेश पाटील, मनोज घरत, कुंदन घरत, आकाश म्हात्रे. ही सर्व नावं अत्यंत महत्वाची राहिली, ज्यांनी मात्र मैदानाला जी गरज लागेल त्या मैदानाच्या वेळेला मैदानाची निगा राखली. तदनंतर ही स्पर्धेचं मुख्य व्यासपीठ होतं, साऊंड सिस्टम होती, ट्रॉफीज होत्या. रात्रभर या स्पर्धेकडे मात्र ज्यांनी वेळ दिला, जागरण केलं आणि मात्र ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचली. घरी वेळ कमी दिला असेल, परंतु या स्पर्धेकरिता जवळपास 15 ते 20 दिवस, 1 महिन्यापूर्वीपासून काही तयारीला लागले आणि ती तयारी आज सक्सेस मध्ये पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं आयोजन कसं असावं तर हेच ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. दैदिप्यमान आयोजन. या वेळेला आपण पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू अलॉंग दी कार्पेट, डीप मध्ये प्रोटेक्शन, तिथून पैकी आणि धावसंख्या 1 मिळेल. षटक क्रमांक 3 अगदी स्लॉक षटक. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर शेखर किणी, जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 30 धावा ह्या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ देखील 4 झालाय. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. सेमीफायनल क्रमांक 2 चा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा खोलातला बॉल होता, तिथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगला बॉल ढकलला. मयूर मर्दे अगदी चित्त्याच्या चपळाईने पुढे येतोय. विकेट इथे सॅक्रिफाईस करतील आपल्या साथीदारासाठी, कारण ज्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत त्याला संधी देणं गरजेची भूमिका आहे. क्रिकेटचा खेळ आणि दहीहंडी ह्या 2 खेळ सोडून आज मनुष्य कुणालाही कुणासाठी वर जाऊ देत नाही. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सॅक्रिफाईस आपल्या साथीदारासाठी असतं आणि दहीहंडीमध्ये आपल्या खांद्यावरती घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावरती पोहोचविण्याचं काम करतात. वास्तवात मनुष्याच्या जीवनात आता त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मध्ये चेंडूंचा खेळ फेकून झालाय 5. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 31 आणि अगदी शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार. एका बाजूला आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक डक्टी डहाणू, तर एका बाजूला आपण पाहतोय विरातन खुर्द, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. शेवटचा बॉल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटकांचे सामने पूर्ण होत असताना
ऑन साइडला खेळायचं होतं, स्ट्रायकिंग एंड कडे येण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतायत शेवटचा बॉल डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं 3 षटकांचा झालाय परिपूर्ण खेळ होताच 31 धावा ह्या धावफलकावरती लागल्या आणि 32 धावांचं असं टार्गेट ठेवलं. या 32 धावांचं टार्गेट कुठल्या पद्धतीनं चेज होईल की मग डिपेंड होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय सदानंद किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती आम्ही स्वागत करण्याकरिता विनंती करतोय. कमळाकर भोईर साहेब तुमच्या शुभ हस्ते सदानंद किनी साहेबांचं आम्ही करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान. विरातन गावचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि कार्य सम्राट म्हणून ज्यांच्या पुढे टॅगलाईन लागली जाते विरातन खुर्द. सदानंद किनी साहेब संध्याकाळच्या सत्रात इथे आलात आणि मात्र या स्पर्धेला रंग भरले. साहेब पुन्हा एकदा तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 31 आणि 32चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल अगदी थोड्याच वेळात. आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी थोड्या वेळात शिवसंग्राम ग्रुपचं मात्र इथे आगमन होईल आणि निश्चित स्वरूपात आनंददादा आपल्याला पाहायला मिळतात. शिवसंग्राम ग्रुप त्यांचं मात्र इथे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अगदी थोड्या वेळात दाखल होतील आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. चेंडू आहे ऑल राईट. आपण लगेचच फलंदाज पाठवणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्याला देखील सुरुवात होईल. सेकंड सेमीफायनल अतिशय सुंदर सामना. तर बाळू हरिचंद्र केणी सर इथे आहेत. त्यांच्या माध्यमातून चौकारासाठी षटकारासाठी कॅश प्राइज होतं आणि ते 2 चौकार 2 षटकार बघायला मिळाले. त्या अनुषंगानं बाळू हरिचंद्र केणी सर केक पिशवी यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत आहेत. सफाळ्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हे कॅश प्राइज 400 रुपये आलेलं आहे. हा विकेट घेतलं तरी देखील आपण पाहतो हे कॅश प्राइज पुढे कंटिन्यू असेल. गावापुरता हे प्रेम आहे, गावासाठी मात्र प्रेम आहे. आपल्या गावचे तरुण खेळाडू होतकरू खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतात, त्यांना ऊर्जा देण्याचं काम करतायत बाळू मामा आपल्याला पाहायला मिळतात. शिवसंग्राम ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. अगदी थोड्या वेळात तिथे दाखल होतील आणि सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं इथे मात्र अगदी व्यवस्थित खातिरदारी केली जाते असा बाप्पा मोरया ग्रुप आहे. शिवसंग्राम ग्रुप आणि आनंददादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भरीव सहकार्य 5000 रुपयाचं आलं. आनंददादा तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसंग्राम ग्रुप ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच, धन्यवाद. आदरणीय सन्माननीय सदानंद किनी साहेब शिवसेनेचे कार्यकर्ते आणि विरातन खुर्दचे सर्व साहेबांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते. थँक्यू सो मच साहेब, तुमचं सहकार्य अगदी मोलाचं राहिलं आणि तुमच्या सहकार्यानं मात्र या स्पर्धेला आणखीन रंग भरले. थँक्यू सो मच सदानंद किनी साहेब शिवसेनेचे कार्यकर्ते आणि विरातन खुर्दचे सर्व साहेबांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. यस, आपण पाहतोय विरातन खुर्द चामुंडा या संघाने जर हॅट्रिक घेतली तर सदानंद पांडुरंग भोईर साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तौसिफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व तौसिफ जी आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. या वेळेला बॅटची एज होती का आणि तिथे मात्र आपण पाहताय संधी हुकली आणि पुन्हा संधी क्रिएट होत नाही. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागतं. या वेळेला तुम्ही जेल सोडताय तर कोणाचा सोडताय? मयूर मर्दे जो या हंगामात आणि आजच्या दिवसात भरपूर फॉर्मात राहिलेला खेळाडू, त्याला मात्र जी संधी तुम्ही आता दिलेली, येणाऱ्या काळात समीकरण वेगळं राहील, येणाऱ्या काळात रिझल्ट वेगळा बघायला मिळेल आणि आता संधी मिळाली, या संधीचं सोनं करावं लागेल मयूर मर्देला. पुढचा बॉल
ऑन साइडला खेळायचं होतं. अगदी आपण पाहू शकाल डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. 2 चेंडू आणि 2 धावा, 32 धावांचा पाठलाग करताय. आता 16 मध्ये 30 धावा आणि 16 चेंडू. अटीतटीचा सामना. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स डुकटन विरातन खुर्द आणि एका बाजूला आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं आपण पाहतो चामुंडा डुकटन हा कालच्या दिवसातला सामना होता, त्या अनुषंगाने आपण पाहतोय. या वेळेला जर आपण पाहिलं तर चामुंडा विरातन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जर आपल्याला पाहायला मिळाला, धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 3 धावा या फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि तिसरा बॉल आपल्याला वाईट देखील बघायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज तयार. मयूर मर्देसाठी थोडीशी कठीण राहिले ही गोलंदाजी. पहिल्या षटकात नवीन फरीचा चेंडू कसा हाताळावा, संध्याकाळचं सत्र थोडंसं आपण पाहतोय. दमट वातावरण, त्यामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपण पाहिलंय क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतं. चांगली गोलंदाजी. 32 धावांचं टार्गेट ठेवलं. येस, शिवसंग्राम ग्रुपचं मात्र आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती स्वागत होतील, जिथे मात्र विवेक दादा जे मात्र आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी वैभव दादा यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते शिवसंग्राम ग्रुप यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. कॅच सुटल्यानंतरची मात्र ही आता आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळेला विनीत अंबिरे आहेत. जबरदस्त स्ट्रोक खेळला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 10. 1 चेंडू वाईट, त्यानंतर 3 सिंगल आणि 1 षटकारच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. धावफलक आपण पाहतोय अगदी वेगानं धावतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तडाखे बंद. पहिल्या षटकात संधी क्रिएट झाली होती, ती संधी हुकली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या वेळेला षटक संपलंय. पहिलं एका षटकारानंतर कमबॅक चांगला पाहायला मिळाला. षटक संपलं ते म्हणजेच पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरवर आपण पाहू शकाल जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 10 धावा. अगदी आता 12 बॉल आणि 22 धावा हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 11ची सरासरी जर तुम्ही राखताय तर इथे मात्र विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यस, आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये जे प्रेक्षक राजे आहेत ते विरातन या संघाचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात आणि आपला गावचा संघ खेळत असताना त्यांचा सामना बघण्याकरिता सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी खूप जास्त इथे मात्र पाठीराखे खूप जास्त संख्येने आलेत आणि गावाचा संघ खेळतोय. गावातले 11 खेळाडू खेळतात आणि त्यांना चीयर्स करणं गरजेची भूमिका आहे आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. जे लॉंग ऑन मध्ये सगळे प्रेक्षक राजे आहेत, कॅमेरामॅन अनुरागच्या अगदी बाजूला ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती 12 बॉल आणि 22 धावा. डिफेंड होतील की मग चेज होतील. एका बाजूला आपण पाहतोय विनीत अंबिरे, एका बाजूला मयूर मर्दे. या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते आपण पाहू शकाल. या ठिकाणी उपस्थित होत आहेत जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. आदरणीय सन्माननीय हिंदुश्री कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम कुणालदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम, स्वागतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. आपलं या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. जे टी शर्ट आपण पाहतायत ते स्पॉन्सरशिप केले गेलेत. अगदी आपण पाहू शकाल आणि एक सुंदर व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण
सहर्ष स्वागतम. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र हे आपण सातत्याने त्यांच्या रक्तातच आहे आणि ज्या वेळेला बक्षीस समारंभ होईल त्यावेळेला मात्र ते वक्तव्य करतीलच. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात करूया आपण सहर्ष स्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. यस, थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. सेकंड सेमीफायनलची मॅच मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अतिशय महत्वाचा सामना जिथे 32 धावा ह्या धावफलकावरती टार्गेटमध्ये राहिल्या. जर आपण पाहतोय हॅट्रिक गोलंदाजाने घेतली तर मंगेश पाटील यांच्या माध्यमातून स्वप्नील करिता 1500 रुपयाचं कॅश प्राइज राहणार आहे. मंगेश पाटील स्वप्नील या गोलंदाजाकरिता स्वप्नील भोईरला आपण पाहताय, परंतु स्वप्नीलच्या विरोधात पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आणि तदनंतर आपण पाहतोय चौकार इथे मात्र प्राप्त झालाय. जबरदस्त बॅटिंग होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्यातला बॉल होता. चेंडूला ऑन साइडला वळण दिलं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, तिथे खराब क्षेत्ररक्षक राहिलं, परंतु बॅकअपला एक चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि धावसंख्या इथे जरूर 2 सेव्ह झाल्या. धावसंख्या 2 न आकार घेत फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 16. 9 चेंडू आणि आता 16ची गरज असेल. अर्धा पडाव 9 चेंडूंमध्ये तुम्ही पूर्ण केलात. आता आणखीन तुम्हाला 9 चेंडूं मागे या 16 धावा इथून उभ्या करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. स्वप्नील. या वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता, परंतु इनफिल्डच्या वरून उडवण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. वेगासहित अचूक टप्पा आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू मध्ये जर 2 विकेट मिळाले तर मंगेश पाटील स्वप्नील भोईर यांच्याकरिता आपण पाहतोय 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर या 2 चेंडूंमागे जर 2 विकेट मिळवले तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दीपेश राऊत यांनी मात्र आता निश्चित स्वरूपात शेअर मार्केट वाढलं ज्या पद्धतीने प्रमोद सर उल्लेख करतायत. जर प्रेक्षक आहेत आणि त्यांनी जर बाहेर एका हाताने झेल टिपला तर 300 रुपये. सकाळी 100 रुपये होते. मध्यस्थीत आपण पाहतो दुपारचे तर 200 झाले आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये 300 रुपये झालेले आहेत. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी षटकार येतात. एका हाताने जर तुम्ही झेल टिपलात तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दीपेश राऊत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. मयूर मर्दे देखील बाद झाले. तदनंतर आता जर आपण पाहिलं तर हार्दिक देखील बाद होत आहेत. विनीत अंबिरे हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये, त्यांना आता जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. विकेट करिता देखील आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बाळू मामा आपल्याला पाहायला मिळतात. बाळू मामा केक पिशवी वाले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हे 100 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजाच्या नावी राहील. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश यांना आपण पाहताय. गणेश तामोरे यांना आपण पाहू शकाल. एक अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू आणि तोच अनुभव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. आणि हा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी क्रुशल मोमेंटला जाऊन पोहोचलाय. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकात आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती 17 वरती जाऊन पोहोचते. 7 चेंडू आणि 15ची गरज. 15ची गरज आणि 7 चेंडू. थोडं स्पीडअप करा. आणखीन एक सामना अत्यंत महत्वाचा आहे. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय 5:30 झालीत. एक सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण राहणार आहे. त्या अनुषंगानं आपण पाहतोय थोडं स्पीडअप करा. फुदरलेनचा बॉल आणि पंचांनी कंबरेच्या वरती हात उचललाय म्हणजेच 9+6. सामना होता कुठे आणि आता सामना येतोय कुठे. 7 मध्ये गरज होती 15ची. आता हा षटकार आला आणि त्याच्या समवेत 9 चेंडू देखील म्हणजेच आता इक्वेशन मध्ये बदल होईल. धावसंख्या अगदी झपाट्यानं वाढ घेईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 27. फ्री हिट. 24 धावा या धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 32चा तुम्ही पाठलाग करताय. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता मॅच मध्ये एक वेगळा पलटवार, वेगळा ट्विस्ट. गणेश तामोरे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्याच बॉलवरती काही कमालीचा फटका. पुलच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्ट्रोक खेळलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलग येता क्षणी 2 चेंडू आणि 2 षटकार. कमालीची फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. आता अवघ्या 2 धाव्यांची गरज असेल.
जबरदस्त बॅटिंग केली. मयूर मर्दे बाद झाले. तदनंतर गणेश यांनी सांगितलं की मैं हूं ना. शेवटच्या क्षणात आले आणि शेवटच्या क्षणामध्ये धावांची उधळण बघायला मिळाली. आता आपण पाहतोय 6 बॉल आणि 2 ची गरज, 2 ची गरज आणि 6 बॉल. एका बाजूला ओमकार बॉईज एडवण संघ या सामन्याकडे पाहत असेल की आपला प्रतिस्पर्धी फायनल मध्ये कोण येईल. आता एका बाजूला आपण पाहतोय विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू. 2 धावा इथून दूर आहात. या 2 धावा जर मात्र जरूर आल्या तर विजयाचा झेंडा, अगदी फायनल मॅचचं तिकीट मिळेल. कोणाला मिळणार आहे? 6 बॉल आणि 2 ची गरज. वेळ जास्त खर्च होतोय प्लीज. ओमकार बॉईज आपण रेडी राहायचं आहे. कर्णधार आपण रेडी ठेवायचे आहेत. जास्त वेळ न घेता आपण तो देखील सामन्याचा टॉस, लगेच फायनल मॅचचा टॉस होईल आणि तदनंतर फायनल मॅचला सुरुवात होईल. 6 बॉल आणि 2 ची गरज. फुदरलेनचा बॉल होता. चेंडू बऱ्याच काळ हवेत, मोठा फटकाचा स्वीकार केला आणि इथे मात्र आपण पाहतोय 2 धाव्यांची गरज असताना सिंगल डबल या खेळाला देखील महत्व देणं तेवढंच गरजेची भूमिका असते. फलंदाज इथे बाद होत आहेत. यस, आपण पाहू शकाल ब्लॅकबर्ड टीम आपल्याला पाहायला मिळाली. त्याचे संघमालक विजय दादा आणि भुवनेश दादा सफाळे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या बाप्पा मोरिया चषकाला त्यांचे मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. त्याचबरोबर AB 11 कर्वे रोड अजय भोईर ज्यांची मात्र एक मोठी लखपती स्पर्धा असते, त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचे देखील खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. 5 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. 2 धावा आणि 5 चेंडू. एका बाजूला आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू आणि एका बाजूला आपण पाहतोय विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो 9 चेंडू हाताळला तिथे मात्र मॅचचं चित्र बदललं गेलं. टर्निंग पॉइंट ठरला गेला. गणेश यांचे मात्र ते 2 षटकार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडस त्रास देऊन गेले म्हणायला हरकत नाही. परंतु आता जर आपण तपासून पाहिलं तर 5 बॉल आणि 2 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 5 देखील धावा इथे डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. जयनुमान मायकोप संघाने जियानं जबरदस्त गोलंदाजी केली होती. कौशल्य मांडावं लागेल. या वेळेला अतिशय देखणा आणि सुंदर फटका विजयाचा इथे मात्र आलाय. चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं फायनल मध्ये आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू या संघानं मात्र मजल मारलेली आहे. आपण लगेचच टॉस कडे जाणार आहोत. फायनल मॅच, एका बाजूला ओमकार बॉईज एडवण आणि एका बाजूला आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू यांच्यातला अत्यंत महत्वाचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही टीम आणि मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि मात्र आपण पाहतोय फायनल मॅच ला मात्र सुरुवात इथे आपण करणार आहोत. दोन्ही टीमला सहकार्याची गरज आहे. दोघांनी देखील लाईनअप मध्ये उभं राहायचं प्लीज. ओमकार बॉईज एडवण फायनलचा सामना आहे. मान्यवर इथे आलेले आहेत. चेतन कदम सर